मी ना काल ना तुला इंस्टाग्रामवर स्टॉक करत होते हां. आणि धमाल म्हणजे असं का ते डान्स करतेस, त्याच्यामागे छान अशी हिंदी गाणी आहेत, नणंद भावजायांचं जोरात चालू आहे. अ, ख्वाबिदा हो, बरोबर ना? हो, हो. Instagramचं हँडल माझं ख्वाबिदा ख्वाबिदा. अमृत आहे. हां, मग ते ख्वाबिदा शब्द कुठून आला आणि हे असं एकदम फुल म्हणजे तू एनर्जीनी, एन्थुसियाझम असं छान हसरी, गोजिरी मला मजा आली. कसं काय करतेस तू हे? सो त्याचं उत्तर देते. पण मला आश्चर्य वाटतं की तुम्ही सुद्धा स्टॉक करता लोकांना हो, मग Instagramवरती. लोकांना नाही, मी तुला केलं. वाह! आय एम ऑनर्ड येस. की तुम्ही स्टॉक केलं मला. आणि सो बेसिकली काय म्हणजे आर्टिस्ट लोकांचा आय कन्सिडर Instagram प्रोफाईल ॲज माय पोर्टफोलिओ. हो का? आणि आता ते हां. नावाबद्दल सांगायचं झालं तर असं आहे की जेव्हा Instagram असं नवीन नवीन होतं तर असं वाटायचं की काहीतरी आपलं Instagram हँडल काहीतरी इंटरेस्टिंग असलं पाहिजे, काहीतरी फनी असलं तर अजून चांगलं आहे किंवा असं जो असा खूप विचार सुरू होता. आणि ॲक्च्युली 2 माझे Instagram हँडल्स हे ट्रायल अँड एररमध्ये सुद्धा गेलेले आहेत. माझ्या जवळच्या काही लोकांना ते माहिती आहेत की मी आधी ठेवलं होतं चितचोर अमृता. चिच्चोर. हां, तर ती फिल्म जी आहे म्हणजे प्रसाद हिंदी, भेटायच्या आधी. खूप आधी म्हणजे दिस वॉज लॉंग बॅक, ऑलमोस्ट 2015-16ची गोष्ट असेल की आधी मला असं वाटलं की चितचोर फिल्म आणि त्याचं नाव असं जरा एक छान आहे ते ठेवूया. मग मी ते नाही ठेवलं. मग नंतर मी ठेवलं हर हायनेस अमृता. म्हटलं ठीक आहे, आपल्या डोक्यात आपण असू हर हायनेस, पण अगदी जगाला ते सांगायला नको म्हणून मी जरा वी नीड टू टोन इट डाऊन. मग मला उर्दू शब्द आय केम अक्रॉस दिस वर्ड ख्वाबिदा. उर्दू शब्द आहे हा, ज्याचा अर्थ आहे अ ड्रीमर. मग मला ते असं जरा माझ्या ड्रीम्सशी अलाईन वाटलं की छान वाटतंय. आणि ते ॲटलिस्ट काहीतरी त्याच्यामध्ये एक रिदम पाहिजे जो नावाला मॅच झाला पाहिजे. आता अमृता अशी ॲक्च्युअल राहीम होणारा मला एकदम सापडलं नाही, पण असं ख्वाबिदा अमृता असं मला तो एक रिदम त्यातलाही छान वाटला, अर्थही छान वाटला. म्हणून मग मी ते एक Instagram हँडल ते ठेवलं नाव. आणि मग काय आपलं वैयक्तिक प्रोफाईल Instagramची म्हणजे एक काय म्हणू आपण, एक मोकळं मैदान असतं की तुम्हाला जे हवं ते तुम्ही लोकांसमोर प्रेझेंट करू शकता. की माझं काही गोष्टी ज्या असतात त्या कमर्शियली आपण डिझाईन करतो की ओके, सो मी हे करते, असं असं करते, हे प्रोजेक्ट्स केलेत, याआधी हे केलं, असं असतं. काही गोष्टी केवळ आपल्या स्वतःतला किडा असतो एक, की हे ट्रायआउट करून पाहिलं पाहिजे म्हणून काही गोष्टी पोस्ट करतो. आणि काही गोष्टी अशाही असतात की ज्या जेन्युइनली वी जस्ट वॉन्ट टू शेअर इट विथ द वर्ल्ड की हां, आज हे घडलं, आज असं झालं, याला भेटले, मला हे वाटलं. सो असं ते एक मिक्सचर आहे तो एक Instagram एक माझ्यासाठी पोर्टफोलिओ तो. पण म्हणजे मी स्टॉक का केलं? कारण ते इंटरेस्टिंग झालं ना. मी पुढे जाते, स्क्रोल करते आणि खूप छान छान म्हणजे कधी तू ते हिंदी गाण्याबरोबर अशी मस्त नाचतेस आणि मग बरेचसे मोमेंट्स मी बघितले हां, की हां. प्रसाद बिचारा काहीतरी करतोय कुकिंग. का बिचारा? का विचार ते आनंदाने बरोबर. करतोय कर कर तो. कर तू कर. तो कांदा भाजतोय, तू काय त्याला सांगतेस हे कारण कर. तो खूप ते छान करू शकतो म्हणून ॲक्च्युली त्याच्यावरती जबाबदारी आहे. नाही पण मग तो चिच्चोर हां. कधी झाला? हो, नाईस. सो चितचोर तो माझा झाला बिग बॉसमध्येच. कारण 2015मध्ये आम्ही भेटलो होतो. एक छोटूसा पुढचं पाऊल नावाच्या सिरियलमध्ये आम्ही एक सीन केला होता छोटासा. आणि त्याला आठवत आहे की त्याने मला नंतर दादरला मी जिथे राहायचे तिथे त्याने मला ड्रॉप केलं होतं. मला हे आठवत नाहीये. आणि असं तू जस्ट असं म्हणत असशील. नाही, खरंच आहे, आठवते मला. अजूनही लाजतेस तू. मला ती गोष्ट फार फनी वाटते की यार आम्ही मला टू दादर अख्खं ट्रॅव्हल केलं आणि मी ते आठवत कसं विसरले. नाही? पण ठीक आहे, म्हणजे ते आता Her Highness. Why she should remember? सो या सो तेव्हाची ती छोटीशी भेट होती. आणि त्याच्यानंतर कट्टू आम्ही बिग बॉसमध्ये भेटलो की जिथे 24 तास एकत्र राहण्यानेच सुरुवात होते आणि प्लस इतकं हॅपनिंग जग असतं ते. आणि आय थिंक तो चिच्चोर कधी झाला ही मोमेंट अशी एक स्पेसिफिक नव्हती. म्हणजे इट स्टार्टेड विथ एक काय म्हणू आपण की मला असं दिसायचं की प्रसाद हा चिडतोय, प्रसाद कधी दुःखी होतोय, कधी गप्पा मारतोय, कधी हसराय. तर मला अशी ती एक खूप छान क्युरियस केस वाटली टू स्टार्ट विथ. मी काय त्याचं असं केस म्हणून त्याच्याकडे कायम नाही पाहिलं, पण एक एक काय एकदम अट्रॅक्ट झाले असेल तर एक मला एक क्युरियस केस वाटली की हे जे जगासमोर जे त्याचे वेगवेगळे इमोशन्स येत आहेत हा सरफेस आहे. मला असं वाटलं की ह्याच्या तळाशी किंवा याच्या खाली एक काही खूप वेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत
जो सरफेस दिसतोय तो तेवढाच फक्त प्रसादला डिफाईन नाही करत. त्याच्या खाली त्याचं मे बी सेल्फ एक्सप्रेशन तो नीट करू शकत नसेल, किंवा काही बॅगेज असेल जुनं, काहीतरी अशा गोष्टी असतील की ज्याच्यामुळे हा सरफेस आत्ता तो बाहेर येतोय. आणि मग काय असेल, म्हणून मग एक ते समजून घेण्याच्या दृष्टीने मी त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले. मग त्याच्याशी मी गप्पा मारायला लागले. मग आय वॉज राईट, म्हणजे राईट इन द सेन्स कसं की इंट्युटिव्हली तुम्हाला असं जे वाटतं की एखादी व्यक्ती ही चांगली वाटते मला, ही जे वरवर दिसतंय तसं नाही आहे, डीप डाऊन ह्याच्यातला गुडनेस जो आहे तर तो मला असा जाणवत होता. आणि मग त्यातनं आमची इन्व्हॉल्वमेंट सुरू झाली तिथेच बिग बॉसमध्येच, मध्येच. की तासनतास गप्पा मारणं असेल, मग वेगवेगळ्या विषयांवरची चर्चा असेल. गेमबद्दल फार कमी वेळेला आम्ही बोललो की कुणाला एलिमिनेट करायचं, कोण आवडतं कोण नाही आवडत, अशा गोष्टी आम्ही फार कमी बोललो असू. आणि त्याच्यातला जो रॉनेस होता तोच कदाचित मला खूप मॅग्नेटिक वाटला. म्हणजे मला असं वाटलं की ही इज अ रिअल मेस. रिअल मेस. रिअल मेस वाटलं. म्हणजे ही कुड बी मेसी बट ॲटलीस्ट ही इज रिअल, ही इज नॉट प्रिटेंडिंग टू बी समबडी व्हेरी ट्रू. उगाच फेक चार्म तो आणायचा प्रयत्न नाही करत आहे. सो त्या गोष्टी मला जास्त ऑथेंटिक वाटल्या आणि म्हणून मी त्या गोष्टींकडे अट्रॅक्ट झाले. आता हे सगळं मी आत्ता खूप सांगू शकते उलगडून, पण गेममध्ये असताना कसं आपण एक त्या फ्लोमध्ये जात असतो. एकीकडे गेम खेळत असतो, एकीकडे माणसांशी कनेक्ट होत असतो, वेगवेगळे अनुभव येत असतात. बट आय एम सो ग्लॅड की मी पेशंटली प्रसादला समजून घेण्याचा प्रयत्न केला. अजूनही तोच प्रयत्न सुरूच आहे, पण तो प्रयत्न मी केला आणि खरंच एक खूप कमाल व्यक्ती मला माझ्या आयुष्यात मिळाली की जी माझ्यावर जीवापाड प्रेम करते. आणि लिटरली जीवापाड, म्हणजे तो मागे पुढे बघत नाही प्रेम करताना. सो अशी ती सगळी सुरुवात झाली आणि मी त्याच्या प्रेमात पडले. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.